गरमागरम तर्रीदार सुरमई रस्सा आणि सोबत एकदम कुरकुरीत सुरमई फ्राय. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग, वेल न घालवता लगेच सुरू करूया. सुरमई पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपल्या मच्छीला फक्त थोडी हळद आणि मीठ लावून 10 मिनिटे बाजूला ठेवा. आपल्या रेसिपीला गावरान चव देण्यासाठी 2 मुख्य वाटण तयार करायची आहेत. ओलं वाटण तयार करण्यासाठी लसूण, आले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर एकत्र करून बारीक पेस्ट बनवा. मग कांदा, सुके खोबरे, धणे, जिरे, भाजलेले चणे, तमालपत्र आणि दालचिनी छान खमंग करा. आता तयार केलेली आले लसूण कोथिंबीर पेस्ट, घरगुती तिखट मसाला, मालवणी फिश फ्राय मसाला आणि लिंबाचा रस एकत्र करून मच्छीच्या तुकड्यांना व्यवस्थित चोला. हे मिश्रण 15 मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून चव आतपर्यंत उतरेल. तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊया. कढईत थोडे तेल गरम करा. तेल तापले की त्यात आपण भाजून वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला टाका. एकटे तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्या. मसाल्याला तेल सुटले की त्यात हळद, मीठ, घरगुती तिखट आणि थोडा घाटी मसाला टाका. मसाले परतून झाले की त्यात थोडे थोडे कोमट किंवा गरम पाणी घाला. रश्श्याला छान उकळी आली की त्यात अलगद मच्छीचे तुकडे सोडा आणि मच्छी शिजू द्या. आपला रस्सा तयार. आता फ्रायसाठी एका प्लेटमध्ये रवा, थोडे तांदळाचे पीठ, ज्याने मच्छी कुरकुरीत होते, तिखट, मीठ एकत्र करून घ्या. मेरिनेट केलेल्या मच्छीच्या तुकड्यांना उरलेले थोडे ओले वाटण लावा. मग ते रव्याच्या मिश्रणात दोन्ही बाजूनी घोलवून घ्या. तव्यावर तेल गरम करून मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत फ्राय करा. तर्रीदार सुरमई रस्सा आणि गरमागरम कुरकुरीत सुरमई फ्राय तयार आहे. हा बेत चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी एकदम मस्त लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. अशाच आणखी रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.